माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा ವಜ್ರಕರ ಶೋಭಿತ ಧಗಿನ ತಗಿನ ಮಾರುತ ಸುತ ಕ್ರೋಧಿ ಧತ್ತ ಧಿಟ ತಿಟ ಧಗಿನ ತಾನ ಧಿಟ್ ನಟಲೋ ಮಲಂಗ ಪುಕಂಬ ವನಸು ಹನುಮಾನ ಕಿ ಜಯ ಹನುಮಾನ ಕಿ ಜಯ ಹನುಮಾನ ಕಿ ಧಿರಕಿಟ ಧಿಕಿಟ ವಜ್ರಕರ ಶೋಭಿತ ಧಗಿನ ತಗಿನ ಮಾರುತ ಸುತ ಧತ್ತ ಧಿಟ ತಿಟ ಧಗಿನ ತಾನ ಧಿಟ್ ನಟಲೋ ಮಲಂಗ ಪುಕಂಬ ವನಸು ಹನುಮಾನ ಕಿ ಜಯ ಹನುಮಾನ ಕಿ ಜಯ ಹನುಮಾನ ಕಿ भूत जाणतो, भविष्य जाणतो, वर्तमान जाणतो. अहो तुम्ही ओळखलं का सर मला? कोण आम्ही? कोण आहे तुम्ही? आम्ही नाथ महाराजांची जोशी. आतापर्यंत अनेकाचं भविष्य मी सांगितलं. राजा रावणाचं भविष्य मी सांगितलं, दुर्योधनाचं भविष्य सांगितलं,
नोहे नोहे ब्रह्मदेवाचं भविष्य मी सांगितलं. हे पंचांग आहे. आलं लक्षामध्ये? आहो होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी. येथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे होणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने आता दखल घेतलेली आहे आपल्या संस्कृतीची, आणि म्हणून इथून पुढे सर्व काय होणार आहे ते बरं होणार आहे. आपलं हिंदू धर्माचं राज्य येणार आहे. नव्हे नव्हे आता इथून पुढे कोणतं बरं होणार आहे तर समृद्धी येईल, म्हणजे काय पोट वाढणार आहे असातला भाग नाही बरं. अहो सुख शांती समाधान मिळणार आहे. आणि कोणाला जर भविष्य बघायचं असेल तर माझ्याकडे येऊ शकता. मी भविष्य सांगतो तुमचं. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोंद वाढेल, फेरा 84चा चुकेल, धन मोकाशी, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, ऐकाजी माई बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी, होर ऐकाजी माय बाप, होर ऐकाजी. मलाजी पाटील देहगावीचा या तुमचं भविष्य बघायचं असेल तर या तुमचं भविष्य बनतो. काय काय होतंय, कस कस काय होतंय सांगा तुम्ही मला. तुमचा हात दाखवा. चांगला आहे. अरे 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 अरे, ही तुमचा जो हात आहे ना, याच्यावरती जी रेषा आहे ना, रेषा, याला कोणती रेषा म्हणतात माहितीये? याला धनरेषा म्हणतात. या धनरेषावरती कातर मारली आहे नाना. तुमच्या एका हातामध्ये पैसा येतो आणि दुसऱ्या हातातून निघून जातो. आता ते कुठं कुठं जातो एवढ्या लोकांमध्ये मी सांगू शकत नाही. ते अनेक ठिकाणी जातो, म्हणजे एका ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी जातो, पण ते मी इथं आता नाव सांगत नाही. एका हाताने पैसा येतो नाना आणि दुसऱ्या हाताने पैसा निघून जातो. तुमच्या हातामध्ये पैसा टिकावा असं तुम्हाला वाटतंय का? असं वाटतंय ना? मग तुमच्या हातामध्ये पैसा टिकावा असं वाटत असेल नाना तर तुमचा हात दाखवा. आहे का? ह्या धनरेषावरती नाना कातर मारलेली आहे. तुमच्या हातामध्ये पैसा टिकावा असं वाटत असेल तर मी सांगितलेला धंदा नाना तुम्ही जर केला तर तुमच्या हातातून पैसा कधी जाणार नसता. पैसाच पैसा तुमच्या हातात. या कात्री शेजारी एक वस्तारा घ्यायचा नाना. ही कातर आहे, याच्या शेजारी एक वस्तारा घ्यायचा, एक वाटी घ्यायची आणि एका चौकात जाऊन बसायचं. या धंद्यापासून तुमचं कल्याण होणार आहे ना. तुम्ही बसा नाना. आता याच्यावर तुम्ही काय करा, दक्षिणा ठेवा आणि नंतर जावा. ऐका दादानो, 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 ऐका दादानो. नाना आमचे महाराज म्हणतात गडी कसा नाचला सांगू का? कसा नाचला? जसं ट्रॅक्टरला टाली लावल्यावर कसं फिरते पाठीमागे. असू द्या नाना, तुम्ही जावा आता. हो अहो मनाजी पाटील देहे गावीचा, विश्वास धरू नका या
प्रेमाचा आणि हे घात करील नेमाचा पाडील फसी आणि ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो. मी एकदम टिपटॉप आहे, मस्त आहे. नाही नाही, पण तुम्हाला सांगू का, हा. खरं सांगतो सर, हा गडी एवढा तरुण वयामध्ये असताना, इतक्या कमी वयामध्ये असताना हा गडी असा झेलली चाललाय, वाळून चाललाय. याचं कारण तुम्हाला माहितीये का? असा गडी तरुण असताना या वयामध्ये असा हा गडी असा झालाय, याचं कारण तुम्हाला सांगू का? नाना, याला एका बाईचा नाद लागला. अरे बापरे. पण मी असं म्हणतो, नाना, या वयामध्ये या माणसाला बाईचा नाद करण्याची काय गरज होती का? अहो, केलंच नाही, पण मी या वयामध्ये बाईचा नाद करायची तुम्हाला गरज नसताना तुम्ही ह्या भानगडीत पडले कशाला? अजिबात पण नाही. आता तुम्ही त्या बाईचा नाद करताय, त्या बाईचं नाव मी एवढ्या लोकांना सांगणार आहे ना. सांग म्हणलं तर सांगतो, नाही म्हणलं तरी सांगतो, पण सांगतो. नाही म्हटलं तरी सांगणारच हा, वाटतं. त्या मग सांगा. बाईचं नाव सांगू ना. कोणत्या बाईचा नाद लागलाय सांगू? अहो वासना बायको शेजारीला. दुसऱ्या तिसऱ्या बाईचा नाद लागला नाही यांना. तुम्हाला वाटलं कोण्या बाईचा नाद लागलाय? अहो वासना बायको शेजारीनं झगडा घाली आती दारून. बाई नागवन नाना घर बुडविसी. त्या बाईच्या नादी लागू नका, आतापर्यंत लागले. अजिबात नाही. वासना रूपी जी बाई आहे तिच्या नादी लागू नका. ती बाई काय करते? वड धर पॅन्ट की वड, असं करू नका. अहो वासना बायको शेजारीनं झगडा घाली आती दारून. तिच्या बाई नागवन नाना घर बुडविसी. आणि मी आलो रायाचा जोशी. ऐका दादानो हो ना ऐका दादानो 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 दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो. एका जनार्दनी कंगाल दोषी थोरा सांगतो लोकाशी. जा शरण सद्गुरुशी फेरा चुकवा 84. आणि मी आलो रायाचा जोशी. ऐका दादानो हो ना ऐका दादानो 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 हे ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो ऐका दादानो हो ना ऐका दादानो. राम राम हे नारनो अवडे रूप गोजिरे सगुण. अवडे रूप गोजिरे सगुण. आवडे रूप गोजिरे सगुण. आवडे रूप गोजिरे सगुण. सगुण अवडे रूप गोजिरे सगुण. अवडे रूप गोजिरे
पुरवले मन मन लागले से गोडी ते जीवेना सोडी ऐसे झाले ते जीवेना सोडी ऐसे झाले आता दृष्टी खोले ऐसा चेतुराए तुका म्हणे आम्ही मागविलेली बाळ तुका म्हणे आम्ही मागविलेली बाळ तुका म्हणे पुरवावी आई पुरवावी 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 आई पाय बापे आता दृष्टी तुम्ही तुझ पाय पांडुरंगा 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 सागब गबरनी धनी सदनी गबरनी जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराए आता दृष्टी पुढे ऐसा चेतुराए ऐसा चेतुराए ऐसा चेतुराए आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञे तोषावे तो सोनी मज द्यावे पसाये दानही जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर मिरते वाडू भूता परस्परे परणो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछेल तो ते लाभो प्राणी वर्षत सकळ मंडळी विश्वरनिष्ठांची मांदियाणी अनावर्त भू मंडळी भेटतो तया बुधा चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिमुषांचे चंद्रमेचे अलंचन मार्तंड जेतापहीन ते सर्वै सदा सज्जन सोये रे हो बहुना सर्व सुखी पूर्ण हो निते लोकी
भजिजो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथ उपजिवे विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय ओवावे येत मने श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया